सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर डेली लाईफ विथ कृष्ण भक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज आपण जाणून घेणार आहोत की भगवान श्री गणेशाला हराळीच का अर्पण करतात, त्यामागे काय कारण आहे. तर बघा, पाठीमागेच आमच्या हराळी आहे आणि नसली भरपूर जागा तरी आपण एखाद्या कुंडीमध्ये जरी लावले तरी खूप सुंदर प्रकारे आता पावसाळ्यामध्ये हराळी येते. गणपती मांडेपर्यंत छान आपल्यापुरते हराळी निघून जाते. तर इकडे छान वगैरे असं देवघर आपण साफ करून घेतलं आणि कपडा वगैरे आथरून घेतला. आणि हा कालचा व्हिडिओ आहे. तर आपण नाही बघा, अभिषेक केले वगैरे करून घेतला. तर भगवान श्री गणेशाला दूध, जे काय पंचामृतनासन जेवढं होतं माझ्याकडं, जेवढं होतं ना तेवढंच मी अभिषेक वगैरे करून घेतला. आणि हराळी का अर्पण करतात, तर अशी मान्यता आहे, म्हणजे मी कथा ऐकलेली आहे. एकदा भगवान श्री गणेशाने म्हणजेच गणपती बाप्पाने, आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आहे, त्यांनी एक वेळेस एका राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाचा वध करून भगवान श्री गणेशाचा अंगाची एवढी दाह होत होती, खूप अंगाचा आगाग होत होता. जेव्हा भगवान श्री गणेश माता पार्वतीकडे वापस आले, घरी परतले, तेव्हा माता पार्वती म्हणाली, काय झालं भगवान म्हणाले, माता, माझ्या अंगाचा खूप दाह होतोय, खूप हे करतोय, पण माझा अंगाचा दाह काही थांबत नाही. माताने लगेच चौरंग वगैरे टाकला, पूर्ण अभिषेक घातला, दही दूध पंचामृत जे काय होतं ते पूर्ण त्यांनी घातलं. पण भगवंताच्या अंगाचा दाह काय थांबत नव्हता. सगळं करून झालं. मग नंतर माताच्या लक्षात आलं. माता गेली आणि हरळीचे तोडून आणले. हरळी वगैरे तोडली आणि हरळी घेऊन ना मातेने बाप्पाच्या डोक्यावर ठेवली. जशी ती हरळी बाप्पाच्या डोक्यावर ठेवली तसा भगवंताच्या अंगाचा दाह हा कमी झाला. तेव्हापासून अशी मान्यता आहे की गणपतीला हरळी व्हायची असेल तर ती डोक्यावर वाहिली जाते. काल चतुर्थी तर होतीच, पण शुक्रवारसुद्धा होता. तर शुक्रवारची आपण छान उंबरवट्याचं लेपन वगैरे करून घेतलं. त्या लेपनामध्ये आमच्या घरचीच हळद आहे. हळदामध्ये कापूर, गोमित्र आणि गुलाबजल असं मिक्स करून घेतलं आणि छान असं ग्रेव्ही करून घेतली आणि छान असं उंबरवटा पुसून वगैरे घेतला आणि सुंदर अशी रांगोळी घातली. बघा, जेवढी जमन तेवढी छोटीशी अशी रांगोळी घातली आणि सुंदर असे त्याच्यामध्ये कलर भरले. जुनी माणसं म्हणायची बघा, घराला उंबरवटा असणं अति आवश्यक आहे. कारण उंबरवटा आणि उंबरवट्याचं जर पूजन केलं तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी येत नाही. भांडण कलह जे काय असेल ते कमी होतं. किती सुंदर असं झालं आहे बघा पूजा. धूप ठेवली आणि धूपावर जर तुमच्याकडे कापूरदानी नसेल ना, माझी कापूरदानी म्हणजे खराब झालेली आहे, तर त्याच धुपावर तुम्ही थोडंसं भीमसेना कापूर जर ठेवला ना, इतका सुंदर असा सुगंध घराने दरवळतो ना, खरंच मी वर्णन नाही करू शकत. खूप सुंदर आपल्या उंबरवट्याचं पूजन वगैरे झालेलं आहे आणि इतकं छान वाटत होतं ना घरामध्ये. तरी आज पूजेसाठी फुलं आणलेले नव्हते, फुलं मिळालेच नाही. आणि इकडं संध्याकाळी चालली होती स्वयंपाकाची तयारी. बघा, पनीरची भाजी बनवली आहे आणि सुंदर जसे जमते तसे साधे आपले खोबरं आणि गुळाचे मोदक बनवले आणि छान अशी पनीरची भाजी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये छान वरतून थोडंसं पनीर ठेवायचं आणि वरतून खिसून टाकायचं. बघा, किती सुंदर अशी ढाबा स्टाईल आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. आणि इकडं म्हटलं आता उपवास सोडायच्या दिवशी सुंदर अशी आरती करून घ्यावी. दर चतुर्थीला मी माझ्या मुलाकडून आरती करून घेते, जेणेकरून मुलांना आपल्या देवाचा सहवास आणि त्यांनाच आपली संस्कृती ही जपण्याची सवय लागते. किती सुंदर असं 1-2च पाऊस पडले, पण काय सुंदर निसर्ग भरला आहे. तर चला, तुम्हाला असे जर व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.